आता 2 मे गेला, म्हणजे त्या दिवशी मुंबईमध्ये पांडव हवालदारला 50 वर्ष झाली. बापरे. कोहिनूरला सिनेमा लागलेला. तुमचं काय इम्प्रेशन आहे पांडव हवालदार बद्दल? म्हणजे मला वाटतं आता दादांबद्दल काय इम्प्रेशन असणार, पुन्हा तेच ज्या माणसाने सगळ्यांना शिकवलं हसायचं कसं, आणि एवढे सलग 9 की 10 सिनेमा सिल्वर जुबली दिले सलग, आणि एवढ्या लोकांना जे म्हणजे आपण मध्यमवर्गीय कुटुंब किंवा लोअर क्लास फॅमिली त्यांना थिएटरकडे खेचून आणणं, एवढं हसवणं एवढं मोठं काम आहे. बरं ती कॉमेडी पण तेव्हा काही लोकांनी नावच ठेवलं डबल मिनिंग आहे, पण ते आवडलं की लोकांना, आणि ती सलग एवढे सिनेमे त्यांनी सुपरहिट दिले. आणि आजही जेव्हा जेव्हा कॉमेडीचा उल्लेख होतो, कॉमेडी कामाचा उल्लेख होतो, सुरुवात दादांपासूनच होती की, म्हणजे एक मी मुलाखत बघितली होती लक्ष्मीकांत मामाची, लक्ष्मीकांत बेर्डेंची. त्याच्यात ते असं म्हणालेत की देऊळ दादा कोंडकेंनी बांधलं कॉमेडीचं, त्याला झेंडा अशोक सराफांनी लावला, आणि आताचे जेवढे नट म्हणजे लक्ष्मामा तेव्हा असं म्हणाला, आणि त्याची पूजा किंवा हे करण्याचं काम मी करतोय. तर त्या मंदिराची निगा आमच्यासारखे सगळे विनोदी नट ठेवतायत. मग ते भाविकाच्या रूपाने असतील किंवा तिकडचे पुजारी असतील, ते मंदिर सगळं मोठं करण्याचं काम करतायत ना. त्याच्यामुळे पांडू हवालदार बद्दल तर रिस्पेक्ट आहेच की, एवढा मोठा सिनेमा. बरं, तर नुसता तोच सिनेमा नाही, नंतर विजू मानेने जो पांडू केला तोही तुफान चालला. त्या सिनेमाची पुण्याई होती ना, त्या पुण्याईमुळेच. मग त्याच्यामुळे ते तर आहेच की, ते मोठीच आहे ती. पण तुम्ही विनोदी कलाकारांबद्दल किंवा कॅरेक्टर बद्दल बोलता किंवा विनोदी चित्रपटाबद्दल, पण विनोद करणं हे इतकं त्याला मान्यता का नाहीये? हलकं का मानलं जातं? अजूनही विनोदी नटांना नट समजलंच जात नाही. किंवा आता जे पुरस्कार सोहळे होतात त्याच्यात एखादं विनोदी नाटक असेल तर त्या विनोदी नटाला बेस्ट ऍक्टर मध्ये कधीच कॅटेगरी नसते. मी तेच, त्याला विनोदी नटात कॅटेगरी असते. तर मला वाटतं हे आता संपायला पाहिजे, कारण विनोदी नट पण नटच असतो ना. तर मुख्य भूमिकेत त्याला विनोदी कॅरेक्टर करतो, पण लेंथ वाईज किंवा म्हणजे छोटस कॅरेक्टर असेल पण ते तेवढंच जर इम्पॅक्टफुल असेल तर मग काय हरकत आहे त्याला अप्रिशिएट करायला. अजून तरी होत नाही होत अजून, विनोदी भूमिका करण्याला कुठेच सिरियसली घेतलं जात नाही, नाहीच घेतलं जात. पण माझं असं म्हणणं आहे की म्हणजे मोठे मोठे नट पण सांगून गेले किंवा मोठे नट कलाकार पण सांगून गेले की जो विनोदी काम करू शकतो त्याच्यासारखं इमोशनल किंवा त्याच्यासारखं गांभीर्यपूर्ण काम दुसरा नट करू शकत नाहीच. आणि याचं उदाहरण म्हणजे आता ताजं उदाहरण आहे, भरतचं सही नाटक सुरू आहे. लोक तिकडे जाऊन खो खो असतात आणि त्याचं अस्तित्व नाटक जेव्हा जातात तेव्हा ढसाढसा रडतात. हा विरोधाभास नाही का? मग तुम्ही विनोदी नटाला अप्रिशिएट करायला पाहिजे. कारण कुठल्याच बाबतीत आणि लोकांना वाटतं सहज आहे विनोद करणं, म्हणजे नाही खूप कठीण आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, म्हणजे मी आता बाकीच्यांबद्दल बोलत नाही, पण मी आजही कॅमेऱ्यासमोर जाताना किंवा स्टेजवर जाताना पोटात गोळा आलेला असतो, धडधडत असतं. मी आजही नाटकाची एंट्री घेताना माझी सुरुवातीची वाक्य बोलून घेतो. आज जाताना खूप टेन्शन असतं किंवा इव्हेंट करतो आपण, स्किट्स असतात, तिथेही स्टेजवर जाईपर्यंत धाकधूक धडधड होत असतं, पोटात गोळा आलेला असतो की आपण गेल्यानंतर लोक हसतील का. आणि विनोदी नट म्हणून आपली जबाबदारी जास्त असते की मी गेल्यानंतर लोकांनी हसायला पाहिजे ना, मला इथे विनोद करण्यासाठी बोललोय. त्याच्या पडू शकतो. बऱ्याचदा होतं की असं हसत नाहीत लोक, अजिबात हसत नाहीत. म्हणजे विनोद तुमचा पोचत नाही की काहीच कळत नाही. आता कधी कधी नाटकाचे प्रयोग असतात ना, लोक सवय असते आपल्या लाफ्टरची, लोक हसत नाहीत, कळत नाही काय चाललंय, आणि मग इंटरव्हलला येऊन भेटतात, काय धमाल काम करतात, मस्त मजा आली. अरे तेच ना, म्हणजे आणि कसं आहे, प्रत्येक ठिकाणचे प्रेक्षक वेगळा असतो. बरोबर आहे. तुम्ही मुंबईतले थिएटर्स, नागपूरचा वेगळा, गडकरीला प्रयोग कराल तिकडे वेगळं ऑडियन्स आहे, तिकडे भरभरून दाद मिळते. दीनानाथला प्रयोग कराल तिकडचा वेगळा ऑडियन्स आहे, पुण्यात प्रयोग कराल तिकडचा वेगळा ऑडियन्स आहे. त्याच्यामुळे कुठचा ऑडियन्स कसा अप्रिशिएट करेल काहीच आयडिया नसते ना नटाला. त्याच्यामुळे ती भीती किंवा पोटात गोळा येतोच की मी गेल्यानंतर लोक कसं एक्सेप्ट करतील, लोक हसतील का. तुमचं ऍडिशन घेण्याची काय पद्धत आहे? मी घेत नाही. मी नॉर्मली जर सुचलं तर समोरच्या नटाला सांगतो घ्यायच्या आधी की मला असं सुचतंय, आपण घेऊन बघूया का. किंवा मग जर तालमीत सुचलं तर डिरेक्टरला सांगतो की बाबा असं इथे मी हे करू का, असं वाटतंय. जर तो म्हणाला पुन्हा तेच नट कसा थोडासा स्वार्थी असल्यामुळे माझं कसं चांगलं होईल याचाच विचार करतो, पण डिरेक्टरला माहिती असतं ना ओव्हरऑल
इम्पॅक्ट काय कसं दिसणार किंवा सिनेमा कसं दिसणार, त्याच्यामुळे ते जे सांगतील ते पुरेपूर पाळण्याचा प्रयत्न करू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.